यांना स्वतःच्या न्यायासाठी न्याय मागण्याचा अधिकार आहे. कारखाना बंद आहे का? आवाज येत नाही मला. कारखाना बंद आहे का? या महिला कारखान्यात कामाला जातात वाटतं. तुम्ही मी नाही याचे, तुम्ही आहे म्हणून हे कामगार आहेत. त्यामुळे तुम्ही कामगारांच्या कामाच्या हिस्सामध्ये तुमचाही भाग आहे. त्यामुळं माझं असं मत आहे, अखिल भारतीय किसान सभेनं काल प्रांतांबरोबर बैठक घेऊन सांगितलेलं आहे. काल प्रांत आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला असं म्हणाले, सगळा मिटलेला आहे, सगळा मीटिंग मध्ये ठरलेला आहे. मी त्यावेळी त्यांना सांगितलं की मीटिंग मध्ये काय काय ठरलं साहेब? मला माहित नाही, सांगा बरं जरा. साहेब म्हणले पगार देण्याचं ठरलं. मी म्हणलं त्याचं प्रोसिडिंग झालं का? या मीटिंगचं प्रोसिडिंग झालं का? साहेब काय बोलायला तयार नाहीत. साहेब म्हणलं मग ठरलं कसं म्हणायचं? मला कसं कळायचं ठरलं? तर त्यांनी नावं घेतली कार्यकर्त्यांची, हे आले होतं. मला कायद्याच्या भाषेत सांगा, तुम्ही अधिकारी आहात, हे जे ठरलेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का? त्यावेळी ते असं म्हणाले अखिल भारतीय किसान सभेला की आमचं फक्त मीटिंग लावण्याचं काम. मी त्यांना म्हणालो की या खोराटेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची काही गोष्टी आहेत, या गोष्टी मी मांडल्या. नंबर एक पगार न देणं हा कायद्यानं गुन्हा आहे का नाही? गुन्हा आहे का नाही? आम्हाला माहित नाही. जो त्रिपक्षीय करार झालेला आहे, ज्या तुमच्या बाजू मी सगळ्या वाचून सांगालोय तुम्हाला की यामध्ये त्यानं असं म्हटलेलं आहे की जुन्या कामगारांच्या ज्या काय सगळ्या गोष्टी या स्वीकारून मला नवीन करण्याचा अधिकार द्यावा, असं आहे का नाही करारमध्ये? पवार साहेब आहे का नाही? मग हे सगळं मान्य करणारा माणूस जर पगार देत नसेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी अखिल भारतीय किसान सभेची मागणी की त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आमचं जगणं त्या नोकरीवर आहे, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण त्या ह्याच्यावर आहे. हे सगळं असताना हा नालायक माणूस आणि त्याची ती पिलावळ सगळी राजकीय पिलावळ, कोर्टाची पिलावळ, ही पिलावळ जर अशी म्हणत असेल की आम्ही वेतन देणार, कधी देणार? त्या नोटीस मध्ये म्हटलंय बघा. नोटीस मध्ये काय म्हटलंय कालच्या की 256 ना पूर्वी 256 जणांना 3/11 कमी केलं का नाही? आणि पुन्हा त्यांना घेतलं, असं म्हटलंय का नाही? बडतर्फीच्या पत्रात त्यानं कबूल केलेलं आहे की मी काढून पुन्हा घेतलेलं आहे, बरोबर का नाही? पुन्हा बडतर्फीच्या पत्रात त्यानं कबूल केलेलं आहे. काय कबूल केलेलं आहे? की हे उपोषण आहे. काय कबूल केलेलं आहे? हे उपोषण आहे. मग हे उपोषण असताना तू याला स्ट्राईक कसा म्हटलास आणि यांना कसा बडतर्फ केला, हाच त्याचा पुरावा आहे. त्यामुळं खोराटेंवर फौजदारी गुन्हा ताबडतोब दाखल झाला पाहिजे, असं आपल्याला तर बोलायला पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या मागासवर्गीय समाजातल्या माणसांना घरामध्ये जाऊन घुसून हा नालायक माणूस त्या मुलाला, त्या बाईला दमदाटी करतो म्हणून अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला का नाही? आवाज येणार तुमचा? आता कसं आहे की हा गुन्हा म्हटला की तुम्ही जरा हादरता, बरोबर का? हा गुन्हा ज्यांच्यावर खरंच अन्याय झालाय त्यांच्यासाठी, त्याचा गैरवापर करणारी काही मंडळी ते सोडून द्या. तर आपल्या माणसावर झालाय का नाही अन्याय? झालाय ना? बाया माणसांचा आवाज येणार. तुम्हाला माहित आहे ना हा गुन्हा? आता या गुन्ह्यामध्ये कलम 3(1)(z) जोपर्यंत घालत नाहीत तोपर्यंत या डिवायएसपींना सोडायचं नाही. या
डीवायएसपींनी करायला पाहिजे, म्हणून डीवायएसपीच्या दारात आपल्याला जायला पाहिजे. कलम